नमस्कार. यूट्यूब पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे रजनीगंधा या माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. आपण आज इथे बनवतो आहे पारंपरिक पद्धतीने करंजी. त्याच्यासाठी मी घेतला आहे 1 किलो मैदा आणि पाव किलो रवा. बारीक रवा घ्यायचा आहे बरं का. आणि हे सर्व मिश्रण आपण एकत्र करून त्याच्यामध्ये आपण आता मोहन घालणार आहोत. जवळजवळ 150 ml मी इथे मोहन घातलेलं आहे. ह्या मोहन आपण हे कसं किती घालायचं हे प्रमाण कसं ओळखायचं, तर आपण सगळं ते पीठ एकत्र मिश्र करून झाल्यानंतर त्याची अशी गोळी बनली पाहिजे, गुठळी बनली पाहिजे, एवढं मोहन आपण त्याच्यामध्ये घालायचं आहे. 2 टिप्स तुम्हाला मी सांगते. करंजी काही वेळा आपली मऊ पडते, ती न पडावी ह्यासाठी पारण आपलं कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला मोहन इथे योग्य प्रमाणात घालावं लागतं. हे बघा, कडकडीत मोहन. त्याच्यासाठी मी इथे शेंगतेल वापरलेलं आहे. तुम्ही तूप, डालडा तुमच्या इच्छेनुसार वापरू शकता. हे सर्व मोहन घातल्यानंतर साहित्य आपण रवा आणि मैदा एकत्र चांगलं कालवून घ्यायचं आहे. ते मोहन सगळ्या पिठाला लागेल असं आपण त्याच्यामध्ये मिश्र करायचं आहे. अशी गोळी चांगली बनते का ती पाहायची आहे. जर गोळी बनत नसेल तर आपल्याला अजून थोडंसं त्याच्यामध्ये मोहन घालण्याची आवश्यकता आहे. तुपाचंही मोहन चालेल, डालडाचं चालेल किंवा तेलाचंही चालेल. 1 चिमूट याच्यामध्ये मीठ घालतो आहे आपण आणि हे सर्व मिश्रण आपण चांगलं एकजीव करून घेतो आहे. ते सुखं असतानाच आपण ते चांगलं चोळून घेतो आहे. करंजी हा अतिशय सगळ्यांचा आवडता असा पदार्थ आहे. तो आतून खूप गोड आणि बाहेरून एकदम खुसखुशीत असतो. हा बघा, हे इथे मी आता सारं पीठ हे त्याच्यामधलं मोहन आणि पीठ ह्याचा एकजीवपणा आणून देत आहे त्याला. आपण पाहू शकता असं हातावर चोळून चांगलं हे मिश्रण आपल्याला एकत्र करायचं आहे. आणि हे झालं की आपण आधी पुरण करून घेणार आहोत. आता हे कसं किती घट्ट कालवायचं हे देखील ठरलेलं आहे. आपल्याला हे जास्त एकदम मऊ पण करायचं नाही आहे आणि खूप टणकही ठेवायचं नाही, कारण रवा आहे ना, तो रवा मग त्यातलं आर्द्रता शोषून घेतो आणि तो खूप टणक होतो. त्यामुळे तसंही आपल्याला बनवायचं नाही आहे. आता हे मिश्रण मी पाणी घालून कालवून घेते. आपलं नॉर्मल पाणी घ्यायचं आहे. उकळलेलं किंवा गरम पाण्याची, कोमट पाण्याची इथे आवश्यकता नाही आहे. आता हे माझं मिश्रण पहा, व्यवस्थित ह्याची गोळी बनते. हे मिश्रणामध्ये मोहन परफेक्ट लागलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये पाणी घालून आपण थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण मळून घेत आहोत. कारण कसं आहे की मैदा आहे ना, तो जास्त पाणी झालं की असं त्याला आम्ही तेवतो असं म्हणतो, म्हणजे जास्त त्याचा सैलसरपणा येतो. हे बघा, मी थोडी थोडी गोळी बनवून घेत आहे. थोडं थोडं पाणी घालून थोडं थोडं आपण इथे मळून घेऊ शकतो. माझ्या करंज्या 1 किलोच्या मी बनवत आहे. 1 किलोला मी पाव किलो बारीक रव्याचं मिश्रण घातलेलं आहे. त्याच्यामध्ये बारीक रवा मिक्स केलेला आहे. आणि आता माझे असे हे सर्व इथे गोळे बनवून तयार झालेले आहेत. आता मी तुम्हाला दाखवते. हे बघा, असं प्रेस झालं पाहिजे. खूप टणक पण नाही आणि खूप पातळ पण नाही. आता मी इथे खोबरं किसून घेतलेलं आहे. आपल्याकडे रेडीमेड किससुद्धा मिळतो, त्याचाही तुम्ही वापर करू शकता. नाहीतर बारीक किसणीवर आपण हे किसून घेऊ शकतो. काही जण हे मिक्सरला देखील फिरवतात, पण मी हे न फिरवता नुसतं हाताने चुरून घेते. इथे मी रवा घेतलेला आहे. 150 ग्रॅम रवा घेतलेला आहे 1 किलोच्या सारणासाठी. आणि 4 ते 5 वाट्या खोबरं घेतलेलं आहे. आता हा बारीक रवा मी घेतलेला आहे, चिरोटी रवा म्हणतात ना, तो रवा. तो तूप 1-1.5 चमचा घालून त्याच्यामध्ये आपण चांगला भाजून घेणार आहोत. हा बघा, हा आता चांगला इथे आपण सावकाश मंद आचेवर भाजून घेणार आहोत. आणि असा चांगला पिवळ्या रंगावर हा रवा माझा भाजून झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स जे आवडतं ते किसमिस, खारीक, सगळं घालू शकतो. हे खोबरं जरा कोमट झालं की आपण हाताने चुरून घेणार आहोत. म्हणजे थोडंसं आपल्या दाताखाली ते लागलं की क्रंची आपल्याला छान वाटतं ते खायला. त्यासाठी आपण हे एकदम मिक्सरला वगैरे फिरवून घेणार नाही आहोत. हे बघा, हे खोबरं मी हाताने चुरून घेते. त्याच्यामध्ये आपलं काय काय मिश्रण येणार आहे: खोबरं, पिठी साखर, ड्रायफ्रूट्स आपल्याला जी आवडतात ती, आणि रवा. असं हे माझं पुरण आहे. आता हे सर्व एका ठिकाणी आपण एकजीव करून घेऊ.
ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्सचं प्रमाण तुम्ही किती आपल्याला आवडेल तसं वाढवू शकता. किसमिस, खारीक हेही वाढवू शकतो. खसखस आपल्याला आवडत असेल तर थोडी खसखसही घालावी. वेलची पावडर तीही त्याच्यामध्ये छान लागते. हा बघा, आता हे सारं मिश्रण आपण एकजीव करून घेतो. जायफळ आवडत असेल तर थोडंसं चिमूटभर जायफळही घालायला हरकत नाही. आणि हे सगळं कोरडं आपण मिश्रण एकत्र करून घेतो आहे आणि पुरण आपलं हे आता तयार झालेलं आहे. ही साखरसुद्धा आपल्याला आता समजा 1/2 किलो आपलं हे तयार झालं तर आपल्याला एक 100 ते 150 ग्रॅम साखर घालून चालणार आहे. हे सुद्धा सर्व आपल्या आवडीवर आहे. वेलची पावडर मी इथे घालत आहे. आपल्याला गोड आवडत असेल तर आपण थोडी गोडी, मला वाटतं तुम्ही चाखून बघून सुद्धा मिश्रण वाढवायला हरकत नाही. तर हा पारंपरिक पदार्थ आहे. हा खूप छान लागतो, सगळ्यांना आवडते. खुसखुशीत करंजी ही स्पेशालिटी असते काही काही जणांची. आपल्याला ही करंजी अशीच खुसखुशीत बनवायची आहे. आतून एकदम गोड आणि पुरण गोड आणि त्याची पारी मात्र खुसखुशीत झाली पाहिजे. हे बघा, छान पुरण माझं तयार झालेलं आहे. रजनीगंधा ह्या यूट्यूब चॅनलवरनं आपण हे पाहत आहात. माझं रजनीगंधा हे यूट्यूब चॅनल कोणी सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर पटकन करून घ्या आणि लाईक शेअर जरूर करा बरं का, जेणेकरून तुमच्या मित्रमंडळींमध्ये सुद्धा हा व्हिडिओ पाहता येईल. तर असं आपलं हे छान पुरण एकदम चवदार तयार झालेलं आहे. आता आपण हे लाटायला घेऊ. पुन्हा एकदा हा सगळा आपण मैद्याचा आणि रव्याचा गोळा कालवून घ्यायचा आणि ते एकदम स्मूथ करून घ्यायचं. आणि ही लाटताना काय फार एकदम गोल आकाराला पाहिजे असं बिलकुल नाही आहे, कारण काय आहे आपल्याला त्याच्या बाहेरची बाजू कापूनच टाकायची. हे बघा, पातळ आपण पारी लाटायची आहे, जास्त एकदम जाड लाटायची नाही, नाहीतर मग ते जरा कडकडीत होते. चांगली पातळ लाटून घ्यायची. त्याच्यामध्ये चांगलं पुरण भरून घ्या आणि त्याला दुधाचा किंवा पाण्याचा असं कड्यानं बोट लावायचं आहे. हे बघा, ह्या पुरीला गोलाकार आपण दूध लावावं शक्यतो. दुधाचं बोट, वाटीत दूध घेऊन ते बुडवून बोट आपलं ते लावावं आणि चांगलं असं दाबून ही भरावी. पुरणही भरपूर घालावं म्हणजे ती छान गोड होते. एका वेळी आपण अशा थोड्याशा भरून पण ठेवू शकतो. हे बघा, पुरण भरून असं जे आपल्याकडे कट करण्यासाठी आपण हे वापरतो ते घेऊन आपण चमचा तो घेऊन कट करावा. आणि पुन्हा आपल्याला एक 10-12 काय असतील ते आपण पुन्हा एकटी करणार असाल तर थोड्या थोड्या भरून आणि असं छान खमंग तळून घ्यावं. सुंदर कलर आलेला आहे बघा आणि एकदम खुसखुशीत झालेली आहे. त्याला थोडा कुरकुरीतपणा पण आहे आणि आतून एकदम मिठाळ आहे, गोड आहे एकदम. हे बघा, अशा 10-12 आपल्याला जशा होतील तशा बनवून आपण एकदाच तळू शकतो. दिवाळीतला देवीला आवडणारा हा खास नैवेद्य आहे. काही ठिकाणी तर करंजी लाडू झाल्याशिवाय नैवेद्य पुराच होत नाही. आणि नाहीतरी आपण देवीसाठी करंज्या ह्या तिला प्रिय आहेत, त्यामुळे त्या आपण शक्यतो देवीच्या प्रत्येक गोष्टीला आपण करंजी बनवतोच. बघा कशा छान वाटत आहेत त्या. तुम्हीही अशा बनवून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा कशा झाल्या त्या. बघा, हा दीपावली हा वर्षातला एक मोठा सण आहे. तर अशा ह्या दिव्याच्या उत्सवाच्या सणाला तुम्हाला सर्वांना रजनीगंधा या यूट्यूब चॅनलमार्फत मी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देत आहे. आपली दिवाळी खूप सुखाची समृद्धीची हो अशी मी शुभेच्छा देते. धन्यवाद बघितल्याबद्दल. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.